दगडी बांधकामासाठी वीट कटर. येथे कामगार चुकीच्या पद्धतीने वीट कापतो. प्रशिक्षक त्यात सुधारणा करतो. हे काय करत आहात? तुला आता अर्धी वीट हवी आहे का? अशा ट्रॉवेलने वीट तुटत नाही आणि तुझी तोडण्याची पद्धत देखील चुकीची आहे. होय, जर तुम्ही अशा ट्रॉवेलने कापले तर तुमची अर्धी वीट वाया जाईल आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हा चुकीचा मार्ग आहे. एका दिवसात आपल्याला आवश्यक असलेली अर्धी वीट कापून घ्या आणि ती एका वेळी ठेवा. तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला या सर्व विटा ट्रॉवेलने तोडण्याची गरज नाही. होय, मी तुम्हाला मशीनने वीट कशी कापायची ते सांगेल, ठीक आहे? जेव्हा तुम्ही ट्रॉवेलने वीट कापत होता तेव्हा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वीट कापली होती. आता मी तुम्हाला सांगेल की मशीनमध्ये वीट कशी कापली जाते. जर तुमची भिंत अर्धी वीट असेल तर तुम्हाला विटाच्या मध्यभागी चिन्हांकित करावे लागेल. होय, योग्यरित्या चिन्हांकित करा. हे आम्हाला 2 अर्धे पृष्ठभाग देईल. जेव्हा तुम्ही ट्रॉवेलने कापता तेव्हा आम्हाला फक्त 1 अर्धी वीट मिळते आणि उरलेली अर्धी वीट खराब होते. परंतु मशीनने आम्हाला 2 अर्ध्या विटा मिळतील. अशा मशीनवर वीट कशी लावायची ते पहा. याप्रमाणे वीट ठेवा आणि मशीन चालवा आणि ते पूर्ण वेगाने येऊ द्या. मशीन सुरू होताच वीट टाकू नये. मशीन फुल स्पीडवर आल्यावर यंत्राला विटेचा स्पर्श करून शिडीला लाईनवर न्यावे लागते. बघा, आम्हाला मशीनमधून अर्ध्या पृष्ठभागाच्या 2 विटा मिळाल्या. यात आमचे काही नुकसान झाले आहे का? नाही. चल, तू कट कर. एक वीट घ्या आणि त्यात काटकोनात चिन्हांकित करा. वीट एकूण किती इंच आहे? 9 इंच नाही, म्हणून येथे विटाच्या मध्यभागी चिन्हांकित करा. आता वीट उचला आणि दुसरी बाजू देखील चिन्हांकित करा. ट्रायस्पॉट लावून खूण ठेवा, अंदाज न लावता. आता ही वीट या 2 विटांच्या वर ठेवा. आता मशीन उचलून हे बटन दाबा आणि मशीन पूर्ण वेगाने येऊ द्या. मग ही प्लेट या ओळीवर चालवा. ही वीट सरळ कापली जाईल. आता मशीन खाली ठेवा. आता वीट उलटा. इसको पलटी करना हमारे, इसे वापस चालू करके ये जो प्लेट है फर्स्ट इधर रख देने का जी, फिर एक साथ लगाना. ही प्लेट पुन्हा ओळीवर ठेवा. ती सरळ कापली जाईल. आता थांबा आणि बघा, विटेचे 2 तुकडे झाले आहेत का? होय, ठीक आहे. हे बरोबर आहे का? यामध्ये विटेचे नुकसान झाले नाही आणि एका विटेतून 2 अर्ध्या विटा मिळाल्या. ठीक आहे. आम्ही मशीनने वीट कशी कापली ते तुम्ही आत्ताच पाहिले. याचा फायदा असा आहे की आपण आपल्या विटांच्या दोन्ही बाजू वापरू शकतो. आमच्या सामानाचेही नुकसान झाले नाही. दिवसभरात वापरली जाणारी अर्धी वीट जर आपण सकाळी एकाच वेळी कापून ठेवली तर आपला वेळही वाचेल. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण यंत्राने विटा कापतो
तेव्हा आपल्या सुरक्षिततेसाठी उपकरणे असायला हवीत. जसे आपल्याकडे सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी गॉगल, हँड ग्लोव्ज, सेफ्टी जॅकेट आणि सेफ्टी शूज असावेत. सर्व सुरक्षा उपकरणे परिधान केल्यानंतरच मशीन वापरणे आवश्यक आहे. तुम्ही काय शिकलात ते प्रश्न आणि उत्तरांद्वारे आम्हाला कळवा. पहिला प्रश्न, विटा कापण्यासाठी शिक्षक कामगारांना काय उपाय देतात? अ. वीट हातोडा वापरून विटा कापणे. ब. वीट ट्रॉवेल वापरून विटा कापणे. स. वीट कटर वापरून विटा कापणे. ड. वरीलपैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे स. दुसरा प्रश्न, विटा कापण्यापूर्वी आपल्याला वीट कटर बद्दल काय खात्री करावी लागेल? अ. वीट कापण्याचे यंत्र. ब. एक अरुंद ब्लेड. स. एक बोथट धार. ड. तीक्ष्ण धार असलेले मजबूत आणि रुंद ब्लेड. बरोबर उत्तर आहे ड. तिसरा प्रश्न, वीट कटर वापरण्यापूर्वी आपण काय तपासले पाहिजे? अ. हवामान अंदाज. ब. विटांची कडकपणा. स. स्थानिक विटांच्या किमती. ड. वीट कापण्याच्या ब्लेडची स्थिती. बरोबर उत्तर आहे ड. चौथा प्रश्न, वीट कटर चालवताना सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणते महत्त्वाचे टप्पे आहेत? अ. वायुविजन न करता घरामध्ये वापरणे. ब. सैल कपडे आणि दागिने घालणे. स. अस्थिर पृष्ठभागावर विटा कापणे. ड. वीट कटर आणि ब्लेडची स्थिरता तपासत आहे. बरोबर उत्तर आहे ड. पाचवा प्रश्न, विटा कापण्यापूर्वी वीट कटरची तपासणी न केल्याने संभाव्य परिणाम काय असू शकतात? अ. कटिंग कार्यक्षमतेत घट. ब. दीर्घ आयुष्यासाठी अपग्रेड केलेले ब्लेड. स. वैयक्तिक इजा किंवा उपकरणांचे नुकसान. ड. विटांची गुणवत्ता सुधारणे. बरोबर उत्तर आहे स. विटांचा कचरा योग्य प्रकारे कापून आपण वाचवू शकतो. कन्नी किंवा थापी. बांधकामाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या कन्नी किंवा थापी बद्दल जाणून घेऊया. येथे आमचा कार्यकर्ता मिक्सिंग किंवा सीझनिंग साठी जुनी उपकरणे वापरत आहे. ही चुकीची पद्धत आहे. मिश्रण वापरणाऱ्या कामगाराकडे प्रशिक्षकाचे लक्ष वेधले जाते. आता प्रशिक्षक मजुराला योग्य ट्रॉवेल कसा वापरायचा हे समजावून सांगतो. पाणी नीट मिसळत नाही ना? तुम्ही चुकीचे ट्रॉवेल वापरत आहात. पॉइंटिंग ट्रॉवेल मध्ये पाणी मिसळू नका. हे ट्रॉवेल घ्या. ठीक आहे, ते ठेवा. ठीक आहे, यामुळे पाणी चांगले मिसळेल.
येथे आमच्या प्रशिक्षकाने कामगाराला योग्य पद्धत समजावून सांगितली. तर मिश्रण मिसळण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? कोरडे मिश्रण मिक्सिंग कंटेनर मध्ये ओतण्यासाठी पॉइंटिंग ट्रॉवेलचा वापर करावा. योग्य सुसंगता प्राप्त करण्यासाठी एकच पॉइंटिंग चमचा वापरून कोरड्या मिश्रणात हळूहळू पाणी घालावे. योग्य मिक्सिंग सुनिश्चित करण्यासाठी लहान किंवा मार्जिन ट्रॉवेल वापरणे आहे. कामगार आता मिश्रण योग्य पद्धतीने विटांवर लावण्यासाठी तयार आहे. थांबा, अजून खूप काही शिकण्यासारखे आहे. कामगार आता हे मिश्रण विटांच्या ब्लॉकच्या पृष्ठभागावर लावतात. कार्यकर्ता मिश्रणाचा एक समान थर सुनिश्चित करतो. सामील होण्यासाठी पुरेशी जागा सोडतो. नंतर कार्यकर्ता मिश्रणावर ब्लॉक्स ठेवतो आणि जोडणी सुरक्षित करण्यासाठी हळुवारपणे दाबतो. प्रश्नोत्तराद्वारे तुम्ही काय शिकलात ते जाणून घेऊया. प्रश्न 1. सुरुवातीला मिश्रण मिसळताना कामगाराला कोणत्या समस्येचा सामना करावा लागला? अ. पाण्याची कमतरता. ब. अपुरी उपकरणे. स. चुकीच्या प्रकारच्या विटा. ड. अयोग्य सूचना. बरोबर उत्तर ब आहे. दुसरा प्रश्न. पॅन मध्ये कोरडे मिक्सिंग घटक ठेवण्यासाठी कोणता ट्रॉवेल वापरला जातो? अ. लहान ट्रॉवेल. ब. विटांचे ट्रॉवेल. स. पॉइंटिंग ट्रॉवेल. ड. प्लास्टर ट्रॉवेल. बरोबर उत्तर ब आहे. प्रश्न 3. भिंतीवर मिश्रण लावण्यासाठी सामग्रीची खराबी कमी करण्यासाठी आणि वीट बनवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी कोणती नवीन उपकरणे आणली गेली? अ. विटांसारखी उपकरणे. ब. विटांचे ट्रॉवेल. स. लहान किंवा मार्जिन ट्रॉवेल. ड. गवंडी ट्रॉवेल. बरोबर उत्तर अ आहे. प्रश्न 4. विटांचे अचूक समतल करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? अ. ॲल्युमिनियम बार. ब. वीटकाम उपकरणे. स. पाण्याची नळी. ड. सपाट पातळी. बरोबर उत्तर ड आहे. प्रश्न 5. या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात? अ. मिश्रण मिसळण्याची योग्य पद्धत. ब. मिश्रण मिसळण्यासाठी योग्य उपकरणे वापरली जातात. स. वरील दोन्ही. ड. वरीलपैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे स. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.